महाराष्ट्रात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा रौद्ररूप धारण करणार आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण झालेले आहेत। मात्र आता हवामान खात्यानं एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिलेली आहे। आज देशातील तब्बल 17 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आणि यात आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे। प्रति तास 80 ते 85 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। कुठे उन्हाचे चटके तर कुठे पावसाचा तडाखा बसणार आहे, काय आहे हवामान खात्याचा नेमका अंदाज, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। आज आपण बोलणार आहोत राज्याच्या आणि देशाच्या हवामानाबद्दल। बळीराजा ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे तो पाऊस पुन्हा एकदा राज्यात दमदार कमबॅक करत आहे। संपूर्ण देश आता मान्सूनने व्यापला असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढचे काही दिवस हवामानात मोठे बदल पाहायला मिळतील। देशातील हवामान सध्या दोन टोकावरती आहे। एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे ढगफुटीसारखा पाऊस। हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज देशातील तब्बल 17 राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळू शकतो। उत्तर प्रदेश आणि बिहारसह दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आसाम या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या सर्व राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून सोबतच ताशी 80 ते 85 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि सखल भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आता वळूयात आपल्या महाराष्ट्राकडे। जुलैच्या सुरुवातीला 6 दिवसातच पावसानं जूनची सगळी कसर भरून काढली होती, पण गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्यानं आपला बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत पडला। पेरण्या झालेल्या आहेत, पिकांना आता पाण्याची नितांत गरज आहे। अशातच ही पावसाची बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी असली तरी काही जिल्ह्यांसाठी मात्र धोक्याची घंटा देखील आहे। आजपासून राज्यात पाऊस पुन्हा जोर पकडण्याची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। सोबतच धुळे, नंदुरबार, रत्नागिरी आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचा जोर वाढेल। त्यामुळे जे शेतकरी बांधव शेतात काम करत आहेत त्यांनी अचानक हवामान बदलल्यास किंवा विजांचा कडकडाट सुरू झाल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, झाडाखाली थांबू नका असं आवाहन आम्ही HPN मराठी न्यूजच्या माध्यमातून करत आहोत। एकीकडे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस असेल तर दुसरीकडे आज महाराष्ट्रात ऊन सावल्यांचा खेळही पाहायला मिळणार आहे। विशेषतः सोलापूर, पंढरपूर आणि आसपासच्या पट्ट्यात उन्हाचे चटके तीव्र जाणवतील। राज्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर गेलेलं आहे। उकाड्यानं नागरिक त्रस्त आहेत। आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या उघडीपीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, पण जिथं पाऊस नाही तिथं मात्र तापमान जास्त असेल आणि उन्हाचे चटके प्रकर्षाने जाणवतील। त्यामुळे उन्हात बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। पावसाचा हा लपंडाव शेतीसाठी आणि आपल्या दैनंदिन जीवनासाठी खूप महत्त्वाचा ठरतोय। नुकतेच आपण कल्याण, भिवंडी आणि पुण्यात पावसाने कसा कहर केला होता ते पाहिलेलं आहे। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं। त्यामुळे जेव्हाही पाऊस सुरू होईल तेव्हा घरातून बाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा अंदाज नक्की घ्या। आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, सध्या तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात आणि तुमच्या तिथं पावसाची काय परिस्थिती आहे? पाऊस पडतोय की कडक ऊन आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि हवामानाची स्थिती नक्की सांगा, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा एक अंदाज आपल्या प्रेक्षकांना सुद्धा येईल। हवामान खात्याच्या या नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत, पण सोबतच अतिवृष्टीच्या धोक्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाहीये। प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा आणि सुरक्षित राहा। पंढरपूर नगर परिषदेचे अपडेट्स असो किंवा राज्यातील राजकीय आणि हवामानाच्या मोठ्या घडामोडी प्रत्येक अचूक आणि वेगवान बातमीसाठी तुमच्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा।
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या बातमीसोबत. तोपर्यंत पाहत रहा HTN मराठी.